ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खूण. आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय. जय हृदय घेऊसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना. श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता. श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता. वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः. पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा. स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु
सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियम् ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डलानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिलासे तुजेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिये दिव्य लोकासी नेली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।
महाराज की जय. अभंग क्रमांक. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरो. अभंग क्रमांक. अभंग क्रमांक 3728. मध्ये थोडे 2 सत्र नंतर होणार आहेत, त्यामुळे सर्वांनी 3728 क्रमांकाचा अभंग काढायचा आहे. तीन 3728. 3728. इतका वेळ लागू मला काढायला. भिऊ नका बोले झाकोनिया राहा डोळे. वाचवील देव धाक नाही येणे वेळे. बापरे हा देवाचाही देव. कळो निधी माव काय करी करवितो. पसरोनी मुख विश्वरूप खाये ज्वाळ. सारोनिया संधी अवघे पाहती गोपाळ. तुका म्हणे आम्ही मागे भ्यालो वायाविन. कळो आले आता या सांगाते नाही शीन. आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, श्री गुरुदेवांच्या परमकृपेनं चालत असलेला हा अष्टादशा हा. आणि या अष्टादशामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन आम्ही सर्व करत आहोत. संबंध गाथ्याचा जर विचार आपण केला तर या गाथ्यामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय 4 लोकांशी संवाद करताना आम्हाला दिसतात. काही वेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय या मनाशी संवाद करतात, काही वेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय जनाशी संवाद करतात, काही वेळेस देवाशी संवाद करतात आणि काही वेळेस संतांशी संवाद करताना दिसतात. मात्र विषय एकच आहे, परमात्मा किंवा परमार्थ. जगद्गुरु श्री तुकोबाराय जनाशी संवाद करतात. ऐक ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. कधी कधी जगद्गुरु तुकोबाराय या मनाशी संवाद करताना दिसतात. नको नको मना गुंतू माया जाडी. काळला जवळी ग्रासावया ग्रासावया. काळाची येवडी पडेल बाजोहा. मनाशी संवाद जगद्गुरु तुकोबाराय करतात. काही वेळेस देवाशी संवाद करतात. देवाला म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने
किंवा देववसे चित्ती त्यासी घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. काही वेळेस संतांशी जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, शेवटची विनवणी संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. किंवा तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याला तुकोपनिषद म्हणतात. त्याचं कारण आहे, संबंध वेदामध्ये 4 महावाक्य आलेले आहेत. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म. जगद्गुरु तुकोबारांच्या एकाच गाथ्यामध्ये महाराज 4 महावाक्य आलेले आहेत. अमरहा अमरहा खरे की खोटे पहा तुम्ही. तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म किंवा मी वासुदेव तत्वता. असं या जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचं खरोखर आपलं परमभाग्य आहे महाराज. संबंध 20 वर्षाच्या कालखंडामध्ये मी 100 अभंगावर कीर्तनं ऐकले असतील, 100 अभंगाचे वर्णित ऐकले. पण बाबाची आपल्यावर एवढी कृपा आहे महाराज की या 8 तारखेपासून जवळजवळ 1,500 अभंगाचं चिंतन आम्ही लोकांना घडतंय. इतका मोठा लाभ तुम्हाला आम्हाला प्राप्त होते. जी व्यक्ती चिंतन करते महाराज 3-4 दिवस तर झोपच लागत नाही, जेवण पण जात नाही. एवढं चिंतन आमच्या समोर ती व्यक्ती करते. खरोखर बाबाची कृपा आहे महाराज. आणि आज जे मला प्रकरण आलं या गाथ्यामध्ये अनेक प्रकरणं आहेत. त्यातलं प्रकरण आहे काला प्रकरण. या काला प्रकरणामध्ये 3 प्रकारचा काला या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे महाराज. अभेदाचा काला जगद्गुरु जीव ब्रह्मा ऐक्याचा काला जगद्गुरु तुकोबाराय करतात. हरिनामाचा खिचडी काला जगद्गुरु तुकोबाराय करतात. आणि दही भात 3 प्रकारचा काला जगद्गुरु तुकोबाराय करतात. काला खाऊ दही भात. दही भात हा काला महाराज स्थूल देहाला पुष्ट करतो. हरिनामाचा खिचडी काला सूक्ष्म देहाला स्पष्ट करतो. आणि जीवब्रह्म ऐक्याचा काला महाराज कारण देहाला स्पष्ट करतो किंवा नष्ट करतो. का तुका म्हणे अहम ब्रह्म काय तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. कारण महाराज जे जीव चैतन्य त्याच्यातला वाच्यार्थ भाग काढून त्याच्यातला लक्षार्थ जो भाग आहे कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्यातला वाच्यार्थ भाग काढून लक्षार्थ भाग जे ब्रह्मचैतन्य आहे याचा काला, याला अभेद असं म्हणतात. हरिनामाचा खिचडी काला जगद्गुरु तुकोबाराय करतात. नाम नामीमध्ये महाराज भेद नाही, त्यामध्ये अभेदच आहे. हे असो आकाशा अवकाशाची की जैसा, या नाम नामी तैसा अभेद असे भगवान ज्ञानोबाराय सांगतात. या नामनामीमध्ये भेद नाही, अभेदच आहे. हा काला जगद्गुरु तुकोबाराय करतात. दही भाताचा काला जगद्गुरु तुकोबाराय करतात. दही हे आंबट आहे, तसा संसार आंबट आहे. आणि भात हा गोड आहे, तसा परमार्थ गोड आहे. या प्रपंचामध्ये राहूनही जे माणसं परमार्थ करतात तो काला जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला दही भाताचा काला असं म्हणतात. या काल्याच्या प्रसंगामध्ये 3 प्रकारचे संवाद आम्हाला दिसतात. काही अभंगामध्ये भगवान परमात्म्याचा संवाद आहे, काही अभंगामध्ये गोपाळांचा संवाद आहे, काही अभंगामध्ये गोपाळ आणि भगवान परमात्माही बोलतात महाराज. आज जो अभंग आपल्या सेवेकरता आलेला आहे या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे. एक दिवस भगवान परमात्मा सर्व गोपाळ तालवनामध्ये गेलेले आहेत आणि तालवनामध्ये घेऊन गायी चारत आहेत आणि त्यांचे खेळ चाललेले आहेत.
आणि खेळ चालले असताना असं एक भयानक दृश्य त्यांना दिसलं महाराज. त्या वनामध्ये राहणारे श्वापद इकडून तिकडे धावायचे, तिकडून इकडं धावायचे, हरणी धावायच्या, कोल्हे धावायचे, लांडगे धावायचे, काय त्या ठिकाणी असणारे रानडुकरं वगैरे सर्व धावायचे, पण परत वापस यायचे, परत इकडे धावायचे. चारही दिशानं महाराज ते धावताना दिसत होते. गोपाळ सर्व घाबरलेले आहेत. भगवान परमात्म्याने एका गोपाळाला म्हटलं, अरे बघ, जावर उंच झाडावर जा आणि काय संकट आलं ते बघ. महाराज एक गोपाळ त्या उंच झाडावर गेला महाराज, आणि त्यानं जे दृश्य पाहिलं, भयावह दृश्य पाहिलं महाराज. सर्व बाजूनं वनवा पेटलेला आहे. गोपाळ वर गेला, पण त्याला खाली क्रेननं काढावं लागलं महाराज. त्याला खाली घेतलं, खाली आला महाराज. तो सांगायला लागला, हाय आय बोलता येत नाही, ग बोलता येत नव्हतं महाराज. भगवान परमात्म्याने त्याला शुद्धीवर आणलं, पाणी वगैरे टाकलं, सांगितलं, बाबा काय बघितलंस तू? तो म्हणे, कृष्णा, अरे देवा, संपलो आपण सर्व, आता चहूबाजूने वनवा लागलेला आहे देवा, आता मरणार आहे आपण. देव म्हटले, तुमचा माझ्यावर भरोसा आहे ना? ते म्हटले, हो देवा, भरोसा आहे ना. मग एक काम करा. काय करा? भिवू नका बोले, झाकून या राहा डोळे. तुम्ही घाबरू नका, भिवू नका, माझ्यावर भरोसा ठेवा. आणि काय करा, तुम्ही डोळे झाकून घ्या. तुम्ही नाही बरं, तिकडे. भगवान म्हटले, आणि जो देव आहे तो देव निश्चित आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही आहे. तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका. तो देव निश्चित आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही, भिवू नका, माझ्यावर भरोसा ठेवा. आणि महाराज त्यांना असं दृश्य दिसलं, तुकोबा, बापरे बापरे, हा देवाचाही देव, कळो निधी माव काय करी करवितो. महाराज तुकोबाराय म्हणतात, हा देवाचा आहे, तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, देखिला देखिला माय देवांचाही देव. असा भगवान परमात्मा महाराज देवाचा देव आहे असं त्यांना कळालं. आणि हा काय करतो म्हणतात, कळो निधी माव, आपली जी माया आहे, काय करतो आणि काय करवितं कळू देत नाही महाराज. त्यांना कळालं हा देवाचा देव आहे महाराज. पूजनीय राऊत महाराज सांगतात, काही गवळणी महाराज पाणी भरण्याच्या मिसानं तिथे गेल्या, आणि चर्चा काय नारा महाराज, सर्व त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाची चर्चा होती. अगं बाई, तुला कळालं का म्हणे, हा भगवान श्रीकृष्ण दिसतो टीजभर म्हणे, पण ब्रह्मांडाला व्यापून आहे. सर्व गवळणीची चर्चा झाली. तेवढ्यात महाराज, हो ना बाई, मला पण तसं वाटते म्हणे. ते म्हणे, तुला काय वाटते? तिचा संशय थोडा वेगळा होता. ती म्हणे, अगं बाई, नंदबाबा गोरी, यशोदा गोरी, पण हे काळं कुठ जन्माला आलंय म्हणे. बहुतेक म्हणे नंदबाबांना बहुतेक काहीतरी घोळ झालेला दिसतोय महाराज, किंवा हा उसना आणला की काय असं वाटायला लागलं महाराज. आणि ही चर्चा महाराज मग काय सर्व गावामध्ये पसरलेली आहे. नंद गोरे, यशोदा गोरी, हे हा भगवान परमात्मा सावळा, ही बातमी महाराज यशोदेच्या कानावर गेली. काय वाटलं असेल महाराज, वयाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये हा प्राप्त झाला, आणि यशोदेच्या डोळ्यातून महाराज अश्रू व्हायला लागलेले आहेत. तेव्हा हा भगवान परमात्मा गेला महाराज, तिचे आसू पुसले महाराज. राऊत बाबा खूप छान सांग, अगं आई तू का लढतेस? त्यानंतर म्हटले, कृष्णा महाराज तिनं घट्ट धरलं देवाला, रडू लागलेली आहे. का रडतेस आई तू? अरे म्हणे, गावामध्ये चर्चा आहे. काय चर्चा आहे? नंद बाबा गोरे, मी गोरी, तू सावळा. हा अगं आई म्हणे, मी पण गोराच होतो. मग काय झालं रे? मी रात्री जन्माला आलो आणि तू झोपलेली होती, त्यामुळे हा सर्व जो अंधार आहे तो माझ्या अंगाला चिटकला, म्हणून मी काळा झालो म्हणे. ती यशोदा म्हणे, बाई, हा जन्माला आला त्यावेळेस मी झोपली होती, मला आठवत नाही, पण याला कसं आठवते? ते म्हणे, आई तुझं पण जन्म आठवते, तुझ्या पप्पाचा पण आठवते. भगवान परमात्मा
देवाचाही देव आहे असं त्यांना कळालेलं आहे. मग हा भगवान परमात्म्यानं डोळे मिटायला सांगितले. त्यानंतर हा काय करतो? पसरोनी मुख विश्वरूप खाये ज्वाळ, सारोनी आसंदी अवघे पाहाती गोपाळ. भगवान परमात्म्यानं डोळे मिटायला सांगितले, डोळे मिटवले महाराज. पण सारोनिया संधी, जे मधातली जे बोटाच्या मधली जी बाजू असते महाराज, त्या सांधेमधून ते अवघे गोपाळ पाहत होते की हा काय करतो महाराज. ही त्या गोपाळांना आधीची सवय आहे महाराज. गोपाळांना सवयच आहे ते आधीची त्या बोटाच्या मध्ये पाहून. एक वेळा भगवान परमात्म्यानं चोरी करण्यासाठी सर्वांना घेऊन गेलेला आहे. सर्व सांगितलं चला चोरी करायची आपल्याला, मिटा डोळे. आणि कफलम काहीतरी महाराज तो मंत्र म्हटल्याबरोबर सर्वच्या सर्व आत एकदम इतके लोणी खाल्लंय महाराज, विचाराची सोय नाही. गवळणी जाग्या झाल्या, धावाधावी झाली, अरे कृष्णा वाचव, कृष्णा वाचव. त्यानंतर महाराज देवानं सांगितलं, अरे मी मंत्रच विसरलो म्हणे. आता एक काम करा म्हणे, डोळे मिटा. पेंद्या महाराज चॅप्टर गोपाळ होता. मारुती बाबा सांगतात त्या दोन्ही डोळ्याच्या सांधेतून तो बघायला लागला, दोन्ही हातातून महाराजन अडकला ना महाराज त्या आवण्यामध्ये. अन गवळणीने पाहिलं, अगं बाई चोर आहे, चोर आहे. मारुती बाबा म्हणतात, देव म्हणतात बाहेरून मारा, हाणा. परवा दिवशी महाराज साखरे मार झाला, त्याला हाग्या मार दिला म्हणजे. इतकं मारलं महाराज. देवाची प्रार्थना केली. देवानं झालं, अरे पेंद्या आता डोळे मीट आणि गुमान बाहेर ये महाराज. ही त्या गोपाळांना आता काय काला प्रकरण असल्यामुळे काय करावं, आता त्याला विलाज नाही. आणि महाराज भगवान यांनी डोळ्यात मिटवल्यानंतर त्या दोन्ही सांध्यामधून बोटांच्या सांध्यामधून बघत होता. तर या भगवान परमात्म्यानं विश्वरूप धारण केलं महाराज. हे विश्वरूप त्या गोपाळांनी पाहिलं की जे विश्वरूप महाराज आपल्या यशोदा मैयाला त्यानं दाखवलं महाराज. मागायने श्रीपती जर एक वेळ खादली होती माती, ते कोपोनिया श्रीपती यशोदे धरला मार. मग तैसाची भेन मार पुरती ते मातेला 14 भुवन पोटी दाखवले महाराज. असं विश्वरूप देवानं त्यांना दाखवलं. ते पाहत होते आणि सर्वच्या सर्व जो लागलेला वणवा 12 गाव अग्नी महाराज त्यांनी गिळून घेतलेला आहे. तुका म्हणे आम्ही मागे भ्यालो वायावीन, कळो आले आता या सांगा ते नाहीशीन. तुकोबारा म्हणतात, ते गोपाळ म्हणतात, अरे आम्ही वायावीन उगच व्यर्थ घाबरलो बाबा, उगच व्यर्थ भ्यालो. कळो आले आता या सांगाते ना. या भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये बरोबरीमध्ये महाराज आम्हाला शीन नाही महाराज. त्या गोकुळामध्ये अक्रूरजी भगवान परमात्म्याला घ्यायला गेले महाराज, त्यावेळेस तिथली भयानक स्थिती आहे. अक्रूराच्या मनात असं आलं की अरे मला या भगवान श्रीकृष्णाला बोलायला पाठवलं, या कंसाचा डाव आहे. कंस बहुतेक भगवान श्रीकृष्णाला मारल्याशिवाय राहणार नाही आहे, याच्या मनामध्ये काळा आहे. ज्या वेळेस महाराज तो रथ गोकुळाच्या बाहेर आला त्यावेळेस महाराज अक्रूरजी खूप खिन्न आहेत महाराज, खूप बेचैन आहेत. अरे हा भगवान हा कृष्ण जर तिथं नेल्यानंतर याच्यावर जर घातपात झाला तर सर्व महाराज सर्व कलंक माझ्यावर लागेल. अक्रूरजीच्या मनामध्ये भीती आहे. पण महाराज यमुना मैया लागलेली आहे. त्यांनी सांगितलं बाबा माझी संध्या आहे, मी स्नान करतो. भगवान श्रीकृष्ण आणि भैया दामोदर आपला भगवान परमात्मा आणि महाराज बलराम भैया तिथं रथामध्ये बसलेले आहेत. गेले त्यांनी महाराज एक गुचकळी हाणली महाराज. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना जो भगवान परमात्मा रथामध्ये तोच आतमध्ये दिसायला लागला. वर उडून महाराज वर आले तर बघतात परत भगवान तसाच आहे. खाली परत जातात भगवान खालीही आहे. मग महाराज अक्रूरजीच्या मनातली भीती निघून गेलेली आहे. तसं यांना कळाला की अरे बाबा हा साक्षात देवाचा देव आहे, यानं विश्वरूप धारण केलेलं आहे, सर्व अग्नी गळालेला आहे आणि याच्या संगतीमध्ये आता आम्हाला कसलीच भीतीची कारण नाही आहे महाराज. असं त्यांना वाटायला लागलं. तो दुसरा अभंग आहे. नेनती तयासी साच भाव दावी हरी, लाज नाही नाचे पावा वाजवी मोहरी. चला रे याच्या पाया लागू आता, राखिले जळता महागीपासूनी. कैसी रे कानोबा एवढी गिळलेली आगी,
न देख पोळला तुझ तोंडी कोठे अंगी. तुका म्हणे कारे तुम्ही करिता नवल, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. या प्रकरणातले 3 अभंग सलग आहेत. ते तुकोबाराय म्हणतात, नेनती तयासी साच भाव दावी हरी. जे नेनते गोपाळ आहे तुकोबाराय म्हणतात, तयासी साच अज्ञानी गोपाळ आहेत त्यांना खरं. आता या ठिकाणी या चरणावर महाराज खंदारकर महाराजांनी भाव वेगळा काढला आणि जोग महाराजांनी भाव वेगळा काढला. परमपूजनीय खंदारकरजी महाराज म्हणतात, जी 12 गाव अग्नी गिळला तो खोटा होता, पण या अज्ञानी गोपाळांना त्यांनी खरा असा भासवला, असं त्यांनी केलं. पण जोग महाराज म्हणतात, हा भगवान परमात्मा महाराज जो नेनते गोपाळ आहेत त्यांना आपलं विश्वरूप त्यानं दाखवलेलं आहे, असा भाव काढला. कारण महाराज हे विश्वरूप अर्जुनापेक्षा गोपाळ महाराज भाग्यवंत आहेत. का? अर्जुनानं देवाकडे प्रार्थना केली, देवा मला विश्वरूप दाखव, मला विश्वरूप दाखव. आणि प्रार्थना केल्याबरोबर देवानं एकदम विश्वरूप प्रगट केलं महाराज. पश्य मे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णकृतानी च. भगवान पहा म्हणतो, अर्जुन दाखवा म्हणतो महाराज. पण अर्जुन देवाच्या लक्षात आले घरी बोलता बोलता धसाळ गेलो बाबा. अर्जुन म्हणतो, देवा आंधळ्या पुढे काय उठून या आरसा, आंधळ्या पुढे जाऊ जैसा, बैऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा मा. कंदाचा चारा जानता घालून दरदुरा, वाया धाडा शारण धरा कोपा कोणा. देवा म्हणे, तुम्ही हा जो आरसा आहे आंधळ्या माणसाला आरसा पुसून दाखवला, काय फायदा आहे. बैऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. बैऱ्या माणसासमोर गायन करणं महाराज जसं व्यर्थ आहे, मकरंद कणाचा जो चारा आहे त्या बेंडुकाला घालणं जसा व्यर्थ आहे, तसं म्हणे बाबा देवा तुम्हाला दिव्य चक्षु दिलेले. दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमय योगमहेश्वरम. देवानं ज्यावेळेस महाराज त्याला दिव्य चक्षु दिले, त्या चक्षुमध्ये 4 प्रकार आहेत. जे तुमचे आमचे डोळे आहेत महाराज त्याला चर्मचक्षु असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे भावचक्षु, तिसरा प्रकार आहे ज्ञानचक्षु, आणि ज्यावेळेस चौथा प्रकार आहे दिव्य चक्षु अर्जुनाला दिल्याबरोबर मग महाराज त्याला दर्शन झालं. पण हे गोपाळ महाराज तुकोबारा म्हणतात, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप महाराज. त्यांनी कुठल्याच प्रकारचं जप तप केलं नाही, तरी त्यांना त्या अज्ञानी गोपाळांना ते विश्वरूप दर्शन दाखवलं महाराज. त्यांची योग्यता होती, जी अर्जुनाला एवढी योग्यता द्यावी लागली, असं जोग महाराजांनी भाव तिथं प्रगट केला. आणि हा भगवान परमात्मा लाज नाही नाचे पावा वाजवी मोहरी. या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची लज्जा नाही, आणि तो आपली मोहरी पावा वाजवत आहे आणि नाचायला लागलेला आहे. मग महाराज गोपाळांच्या लक्षात आले, चला रे याच्या पाया लागो आता, राखिले जळता महाआगीपासूनी. त्यांना कळालं महाराज हा भगवान परमात्मा सामान्य नाही, याला आम्ही सामान्य समजत होतो, आमचा मित्र समजत होतो, या नंदबाबा यशोदेचा मुलगा समजत होतो. त्यांच्या लक्षात आलं महाराज, अर्जुनाचे लक्षात आलं महाराज. अर्जुन म्हणतो, देवा अरे मी तुला आधी माझा आत्ते भाऊ, माझ्या काय महाराज बायकोचा भाऊ समजत होतो, माझ्या आत्याचा मुलगा समजत होतो, अनेक प्रकारानं माझा सखा समजत होतो. पण आज मात्र कळालं भगवान कृष्णा तू सामान्य नाहीस. ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं त्यावेळेस अर्जुन महाराज आपली नम्रतेची कैफियत देवाकडे करतो. सखेती मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात प्रणयेन वापी. पर्यैष्या तुते स्वामी कहीच नेनोजी आम्ही, मनोनी सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझसी. यया कौरवाच्या घरा शिष्टाई धाडलासी दातारा, ऐसा वनिजेसाठी जगेश्वरा विकलासी आम्ही. अरे देवा आज कळाला महाराज तू या विश्वाची आधी वैससी, जी सभासदी सोयरिकेच्या संबंधी राहटलं तुझसी. काय महाराज देव बोनियाचे अवसरी लोभे किरा आठवण करी पाजा, माझा गर्व निसुगा उधारी जे फुगवणची पैसे महाराज.
कृष्णा म्हणून हाकारी जे यादवपणे तुते लेखीजे आपली आण. महाराज देव एखाद्या वेळेस चांगला पदार्थ झाला तर देवाला भगवान अर्जुन देवाला महाराज अर्जुनाची आठवण यायची ना आणि हा फुगून बसायचा. इतके महाराज दोष घडले म्हणतात. देवा देवाची भोगायतनी खेळता अशंके नामनी रिगुनिया शैनी सरसा पौडे मार पाया लागोनी बुजावनी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे अशी करणी बहु केली आम्हा. महाराज पुत्राचे अपराध जरी झाले अगा तरी पितास आहे निर्दंड तैश साई जोजी. तसा अर्जुन महाराज आज हे गोपाळ चला रे म्हणतात. हा देव सामान्य नाही, देवांचा देव आहे. याच्या पाया लागून काय केलं यानं? राखिले जळता महाआगीपासून जळता राखिले महाराज. आज आम्ही मेलो असतो महाराज, संपलो असतो, पण या देवानं महाआगीतून आम्हाला वाचवलेलं आहे. ते गोपाळ देवाला म्हणतात महाराज, कैशी रे कानोबा एवढी गिळलेली आगी. हे कानोबा तू एवढी मोठी 12 गाव अग्नी गिळलास कसा बाबा? न देखो. आणि तुला तर तू कुठं तुझं तोंडही भाजलेलं नाही, तुझा अंगही कुठंच पोळलेलं नाही आहे. आम्ही पाहायला लागलो देवा कुठं तुला भाजलं का? तुझ्या तोंडाला भाजलं का? तुझ्या अंगाला कुठं तू जळलास का देवा? तर तसं कुठं दिसत नाही देवा. त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. तुकोबारांना आश्चर्य करण्याचं काम नाही. गोपाळ म्हणतोय आश्चर्य करण्याचं काम नाही आहे का? तुका म्हणे का रे तुम्ही करिता नवल, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. ए गोपाळ म्हणतो अरे नवल करण्याचं काही कारण नाही. अरे आमची शिदोरी खातो ना हा, त्याच्यामुळे म्हणे त्याला बळ आलेलं आहे. आमची संचिताची, आमची भावाची, आमची नामाची, आमची चिंतनाची शिदोरी खात असल्यामुळे याला बळ आलेलं आहे. तिसरा अभंग त्याच प्रकरणातले. त्यांनी धनीवरी संग केला हरिसवे, देवोनी आपुले तोची देईल ते खावे. न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला, बहुदिस संग हाची निर्धार त्याला. कानोबा तुझेवी घासोघासी आळविती, आरुष गोपाळे त्यांची बहुदेवा प्रीती. तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा, तोये वाचविले ऐसे सांगो रे देवता. त्यांनी धनीवरी संग केला हरिसवे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तृप्त होईपर्यंत महाराज त्यांनी देवाचा संग केलेला आहे. देव आणि काय महाराज काय असते जीवनामध्ये? संगतीच्या 3 प्रकार आहेत. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंग सर्वथैव त्याज्य. हा कुसंगाचा माणसानं त्याग केला पाहिजे. विसंगती ही भोगून संपावी लागते आणि सत्संगती ही प्राप्त करावी लागते. आणि या गोपाळांचं एवढं भाग्य आहे की भगवान परमात्मा महाराज, त्या भगवान परमात्म्याची त्यांना संगती आणि तृप्ती होईपर्यंत संग झाला. आणि देवावर त्यांनी काय महाराज त्यात प्रचिती आलेली आहे त्यांना. आणि आपल्या सर्व शिदोऱ्या देवाकडे देऊन टाकल्या. आणि देवोनी आपुले तोची देईल ते खावे. आपलंच देऊन टाकलं आणि आता तो जे देईल तेच त्यांनी खायला स्वीकार केलेला आहे. 6 प्रकारच्या महाराज आपण ते अनुकूल्यस्य संकल्प हा, प्रातिकूल्यस्य वर्जन, त्या 6 प्रकारचे जे महाराज शरणागती आहेत त्या भगवान परमात्म्यानं जे देईल ते खायला लागलेले आहेत. न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला, बहुदिस संग हाची निर्धार त्याला. त्या गोपाळांचा संग झाला महाराज. त्याचा निश्चय त्याला झालेला आहे की या गोपाळांचं अतीव माझ्या प्रेम आहे. हे माझ्याशिवाय महाराज इतकं प्रेम आतापर्यंत मला प्रेम मिळालेलं नाही आहे. थोर प्रेमाचा भुकेला महाराज हाची दुष्काळ तयाला. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे आणि या गोपाळांनी त्याच्या प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. आणि त्या भगवान परमात्मा ही महाराज त्यांचे जे उपकार आहे, त्यांचा जो आभार आहे तो ठेवत नाही आहे. कानोबा तू जेवी घासोघासी आळविती, आरुष गोपाळे त्यांची बहुदेवा प्रीती. आणि महाराज सर्व प्रसंग ओढवला. आगीतून आपण वाचलेला आणि त्यांची आधी तर भूकच पडून गेली होती महाराज, पण आता ते वाचलेले आहेत. ते सर्व बाजूला बसलेले आहेत. चला म्हणे आता शिदोऱ्या काढा.
काढा म्हणे आपल्या शिदोऱ्या आणि जेवायला बसा. महाराज तो भयावह प्रसंग ओढवला होता. आता हे शेवटचंच जेवण आपल्याला असं वाटत होतं की आता हे शेवटचंच जेवण असेल, पण या देवानं कृपा करून आम्हाला वाचवलं आणि जेवायला बसले महाराज. देव म्हटलं की आधी तुम्ही चालू करा, मग तुम्ही जेवा, आधी जेवा. पण महाराज ते आता काय असते, मोठ्या माणसाचा कधी कधी भीड असते महाराज. देवानं झालं जेवा, आधी सांगितलं तुम्हाला जेवा, बरं बाबा. पण जे एक घास घेतलं की देवा जेवण बाबा तू, कानोबा तू जेवी घासो घासी आळवी ती महाराज. दे कानोबा तू पण जेवण, तू पण जेवण. त्याच्या मागं बरंच शास्त्र आहे महाराज. पंक्तीला बसत असताना पहिल्यांदा आपण जर घास खाल्ला तर तो सर्व नंतर आपलं उच्चिष्ट खातात महाराज. आणि आपण सर्व पंक्तीच्या आधी हात धुवून गेलो तर आपलं ते सर्व उष्ट खातात, असा एक भाग आहे. म्हणून पूर्वीच्या आता काही लोक शिष्टाचार पाळत नाहीत महाराज. आता काय बफेलो पंगत असल्याच्यानं लोक उभ्यानंच खातात. प्रश्नच नाही राहिला, आता खालीच बसत नाही लोक महाराज, सर्व उभ्यानंच कारोबार आहे. तसं महाराज तू जेव महाराज. शास्त्र असं आहे, पहिल्यांदा अर्थ देवाला दाखवलं पाहिजे महाराज. बराच विचार त्या 4-3 अध्यायामध्ये आलेला आहे. आणि जेवण करताना महाराज जर घासाघासाला जर नाव घेतलं तर तुकोबा म्हणतात तोची जेविला उपवासी. देवाला त्या विनवणी करायला लागले, देवा जेव, जेव बाबा जेव, तरी भगवान जेवत नाही. गोपाळे त्यांची बहु देवा प्रीती. त्या गोपाळांना मारा देवाविषयी खूप प्रेम आहे आणि गोपाळांनी विनंती केल्यामुळे देवही परमात्मा त्या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत. आणि सर्व महाराज जेवण उरकलेलं आहे. आता ते गोपाळ म्हटले त्यांना सर्वांना घरची आठवण झालेली आहे. एखाद्या वेळेस महाराज सुखामध्ये आठवण होत नाही घरची माणसाला, पण दुःखामध्ये निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यावर हा दुःखाचा प्रसंग उडवला होता. आणि ही आपला हा जो प्रसंग आहे आपल्या घरी आपल्या आईला, आपल्या बाबाला, आपल्या सर्व सगळे सोयऱ्यांना कधी सांगतो आणि कधी नाही महाराज असं व्हायला लागलं. या कृष्णानं महाराज 12 गाव अग्नी गिळलेला आहे. भयानक प्रसंग आमच्यावर आला होता महाराज. तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा, तोय वाचविले ऐसे सांगो रे दातारा. ते म्हटले आता गोपाळ म्हटले चला आपल्या घरी चला. तोय म्हणजे त्याने वाचविले ऐसे सांगो रे दातारा. आमचे जे दातारे आहेत, आमचे जे महाराज आईवडील आहेत, आमचे जे सगळे सोयरे आहेत, त्यांना आम्ही सांगू म्हणतात की या भगवान परमात्म्यानं आम्हाला वाचवलेला आहे. आता तो प्रसंग संपला, नवीन प्रकरण चालू झालं. ग्यारे भोकरे भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दुरी असेल ते तयापे. येथे द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे. सांगतो हे ठावे असो द्या रे सकळा. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये. चोरो नियामाये नवनीता नावे. तुका म्हणे घरी, माझे कोणी नाही हरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. आता ते सर्व गोपाळ महाराज काला करण्याकरता बसलेले आहेत. भगवान परमात्मा म्हणत आहेत की घ्या रे भोकरे भाकरी. या ठिकाणी भाकरी आलंय महाराज, माझं अळणाव पण आलं इथं. म्हणूनच काय अभंग दिला मला काय माहिती. काही लोक उपवासाच्या दिवशी माझं नाव घेत नाही, तेव्हा उपवास जाईल, भाकरी म्हणत नाहीत महाराज. या ठिकाणी ते म्हटले घ्या रे भोकरे भाकरी. भोकर महाराज एक चिकट रसाने युक्त असलं फळाचं लोणचं आहे महाराज. मारुती बाबा सांगतात महाराज हे भोकऱ्याविषयी कथा. ते म्हणे भगवान परमात्म्याने सांगलं देवा काला कर, देवा काला कर. रामप्रभू म्हटले की बाबा काला या अवतारात होणार नाही, पण देवाला वाटलं करा उगीच चेष्टा. भगवान श्री रामचंद्रांनी काला करण्याचं ठरवलं म्हणे. आणि त्यांचे सखे सोबती कोण महाराज, सर्व माकळ लाईन बसवली, सर्व माकळांची म्हणे महाराज, सर्व वानरांची शेना बसवलेली आहे. देवानं महाराज सर्वांना काला वाटलेला आहे. सर्व आता चला. भगवान परमात्मा महाराज काहीतरी कामानिमित्तानं दुसरीकडे गेला. ते भोकरं होतं महाराज. एका वानरानं ते भोकर दाबलं महाराज, जे टुनकन उडालं असं बाबा म्हणतात. भोकर वर उडाल्यामुळे दुसऱ्यावर
आता काय स्पर्धाच लागली महाराज. दुसरं वानर उठलं महाराज, तुझं काय, माझं तुझ्यापेक्षा मला उंच जाईन. जे दनादन दनादन जे उड्या मारणं चालू झालं, काल्याचा बट्ट्या बोळ झाला. देवानं ठरवलं की काला या अवतारात नाही, पुढच्या अवतारात. ते जे भोकराय तुकोबा म्हणतात ते चिकट, ते लोणचं घ्या, भाकरी घ्या आणि काय करा, दही भाताची शिदोरी, दही भाताची शिदोरी घ्या, भोकऱ्याचं लोणचं घ्या. पण असेल ते तयापे ताक सांडा दुरी. दही भाताची शिदोरी घ्या, पण जे ताक आहे महाराज ते दुरी सांडा तुकोबा म्हणतं. भगवान परमात्मा म्हणतात ते ताक दुरी सांडा. का? ताक म्हणजे असार आहे महाराज, सारा सार विचार. भगवान पण काय, फलकटतो संसार येत सार भगवंत. सार महाराज ताक असार आहे. दही लोणी हे सार असल्यामुळे दही घ्या, लोणी घ्या, भात घ्या, पण असार असणार हे ताक ते टाकून द्या. येते द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे, सांगतो हे ठावे असो द्या रे सकळा. भगवान परमात्मा गोपाळांना म्हटलं, येते द्यावे, तुम्ही जे जे मला द्याल तैसे घ्यावे, ते ते मी तुम्हाला देणार आहे महाराज. हा भगवान परमात्मा देशी तेव्हा घेसी ऐसा अससी उदार. एका ठिकाणी एक हिंदी कवी महाराज सांगतो, ते म्हणतात, हा भगवान परमात्मा गोपाळांना किंवा या लोकांना सांगतो. ते म्हणतात, तुम हो मेरे काम पे तो मैं हो तुम्हारे काम पे, तुम हो तुम्हारे काम पे तो मैं हूँ मेरे धाम पे. बाबा सांगतात की महाराज भगवान परमात्मा आपण एक पाऊल टाकलं की तो 59 पावलं टाकतो. तसं ते म्हटले, येते द्यावे तैसे घ्यावे, तुम्ही जे मला द्याल तेच तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून महाराज एका ठिकाणी एका राजानं ठरवलं की तुम्ही मला एक वस्तू आणून द्या, मी तुम्हाला त्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देईल. एक द्याल तर मी दोन देईल. सर्व गावामध्ये महाराज राजानं अशी दौंडी दिली, लोक द्यायला लागले त्यांना, परत दोन डबल वस्तू मिळायला लागल्या. एक गरीब म्हातारी होती महाराज, तिच्याकडे काहीच नाही आहे. ती घेऊन आली, सांगितलं, देव राजे साहेब माझं सर्वस्व मी तुम्हाला दिलं. आता डबल राजाकडे सर्वस्व कुठं असणार महाराज. जसा तो राजा तिला प्राप्त झाला तसं या गोपाळांनी महाराज सर्वस्वच देऊन टाकलं. तुम्ही जे द्याल महाराज तसं मी तुम्हाला देणार आहे, पण कसं द्या, थोडे परी निरे व्हावे महाराज, थोडं द्या. माणसानं महाराज थोडाच नियमावली करावी, चांगलं शुद्ध पवित्र महाराज. माणसं महाराज चांगलं देत नाहीत देवाला, वाईट घडलं तर कृष्णार्पण म्हणतात. बरीच कथा आहे ते इंद्राची, ते गायीची कथा आहे, पण तिकडे आपल्याला जायचं नाही. तर द्यायचं असलं देवाला तर महाराज चांगलं द्या, पवित्र द्या. निरे म्हणजे पवित्र शुद्ध चांगले द्या. सांगतो हे ठावे असो द्या रे सकळा. भगवान म्हणतात, अरे ऐका, तुम्हाला सर्वांना सांगतो, मला पवित्र द्या, उत्तम द्या, चांगलं द्या, आपला अधिकार उंचवा, आणि तुम्ही जे मला द्याल तेच मी तुम्हाला देणार आहे म्हणे. पुढे सांगतात, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरोनिया माये नवनीता नावे. भगवान म्हणतात, अरे मी जसा पवित्र आहे, मी जसा महाराज माया माझी उपाधी आहे, तसे तुम्ही माझे आहे तैसे पाहे. मी जसा पवित्र आहे, शुद्ध आहे, तसं तुम्ही व्हा म्हणे. नाही तरी जर असं नसाल तर नाही तरी घरात जावे. तुम्ही जा म्हणे, घरी जा म्हणे. माझ्यासारखं असाल पवित्र शुद्ध तर म्हणे या, नाहीतर घरी जा. काय करा घरी जाऊन? चोरोनिया माये नवनीता नावे. महाराज या भगवान परमात्म्याची त्याची आपली बरोबरी होईल का महाराज? का आता घोंगळीचा प्रसंग गेलेला आहे महाराज. ज्ञानोबा सुद्धा देवाशी भांडण करतात. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. अरे देवा तुझी घोंगडी कशी आहे म्हणे?
स्वगत सच्चिदा मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. तुझी घोंगडी कशी आहे देवा? स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे आणि तुझ्या ठिकाणी जे 6 गुण आहे ते रत्नजळीत श्याम सुंदरा शोभली रे बाबा तुला. तुझी घोंगडी अशी आहे म्हणे आणि आमची घोंगडी कशी आहे ज्ञानोबा म्हणतात. काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे रक्तरेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. ज्ञानोबा म्हणतात बाबा आमची घोंगडी कशी आहे? काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे. त्यामध्ये मारा रक्त आहे, रेत आहे, दुर्गंधी आहे, जंतू आहे, नरक मुताने भरली रे बाबा. षडविकार षडवैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे. नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिदली रे. या घोंगडीला महाराज 9 दरवाजे आहेत आणि 6 विकार आहेत आणि 3 प्रकारचे ताप आहेत. देवाची आणि आपली घोंगडीची बरोबरी होत नाही आणि देव तर म्हणतात अरे माझ्या घोंगडीसारखी मी जसा पवित्र आहे तसा, नाहीतर तुम्ही घरी जा आणि आपल्या आईजवळून जाऊन चोरून नवनीत घेऊन या. गुरुदेव मारुती बाबा सांगतात महाराज एक गोपाळ उठला महाराज गरीब आहे, त्याला आईवडील नाहीत. तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तो गोपाळ उठला आणि देवाला देवा तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी. तो गोपाळ म्हटला देवा अरे कोणाला घरी जायला सांगतोस? अरे आमच्या घरी तरी कोण आहे का बाबा? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. तुझ्या महाराज गुरुदेव मारुती बाबा एक दृष्टांत सांगतात महाराज. एक म्हणे 90 वर्षाचा म्हातारा आहे आणि 85 वर्षाची म्हातारी. आता गृहस्थाश्रम म्हटलं की भांड्याला भांडं लागते म्हणतात बो. लागलं भांड्याला भांडं. म्हातारं खवळलं महाराज. बाबांना तिला हिवाळ्यात घाम फुटायला लागला. खवळलं महाराज म्हातारं. आता काय महाराज हे नवरा बायकोचं त्याला गॉड गिफ्ट म्हणतात महाराज. विसंगती जर झाली तर जीवनाची पंचायतच आहे महाराज. त्यांनी एक दृष्टांत झालं. एका माणसाची बायको खूप भानकुडळ होती महाराज. भानखोर आणि दृष्टांत आठवला मला. भानकुडळ म्हणजे महाराज भांडण उखरून काढणारी आणि भांडखोर म्हणजे दुसऱ्याचं भांडण अंगावर घेणारी. भांडखोर कंटाळला महाराज, त्रस्त झाला. काय करावं म्हणे आता, काय ही फजिती माझ्या जीवनात आणि काय असते महाराज. चांगल्याच बराच विचार आहे तो, जाऊ द्या तिकडे जायचं नाही. तो म्हणे आता कुठूनही बला आली माझ्या नशिबामध्ये आलेली आहे, काय करावं म्हणे आता. ही त्रस्त झाला महाराज. कर्मधर्म संयोगानं त्या माऊलीला महाराज गावातले एक गावरान कुत्रं चावलं. आणि कुत्रं चावणं काही सोपं नाही महाराज. पूर्वीच्या काळामध्ये 14 इंजेक्शन घ्यावं लागत होते, आता 4 घ्यावं लागतं आणि ते इथं घ्यावं लागतात पोटाजवळ महाराज. तिच्यावर बरेच उपचार केले महाराज, पण बायको काही वाचली नाही. त्याला एवढा आनंद झाला महाराज, दुःख नाही झालं. काय सांगू आता कुत्र्याचे उपकार. कुत्र चावलं महाराज, बायको दगावली. इतका आनंदित होता महाराज, काय सांगू महाराज. मग महाराज बायकोचं प्रेत आहे आणि हातामध्ये ते घड त्यांनी उचललेलं आहे. त्याला मडकं आमच्या भागामध्ये त्याला टिटवं धरणं असं म्हणतात, त्याला घड धरणं म्हणतात. ते घड त्यानं धरलेलं आहे, हातामध्ये ते मडकं आहे. कुत्र्यामुळे महाराज बायको मेली. कुत्र्याची उपकार म्हणून एका हातात कुत्रं आहे महाराज, एका हातामध्ये घट आहे, एका हातात कुत्रं आहे. त्याच्या मागं 100 लोक आहेत, त्याच्या मागं प्रेत आहे आणि त्याच्या मागं 500 लोक आहेत. अशी अंतयात्रा चाललेली आहे. लोकांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय चाललंय बाबा, हे काही कळत नव्हतं महाराज कोणाला. एका जणानं बाबा विचारणा केली त्याची. का रे म्हणे, काही म्हणे हे अंतयात्रेचं स्वरूप आमच्या लक्षात आलं नाही. तुझ्या एका हातामध्ये कुत्रा आहे म्हणे, एका हातामध्ये घड धरलेला आहे, मागं 100 लोक आहेत, त्याच्या मागं प्रेत आहे, त्याच्या मागं 500,000 लोक आहेत.
तो म्हणे खरं सांगू का? ही म्हणे माझी बायको होती. बरं बरं ठीक आहे. ती मरण पावली. कशानं मेली? बाणकुडळ होती म्हणे, हे कुत्रं तिला चावलं, त्या कुत्र्यामुळे ही मरण पावली म्हणे. बरं हे 100 लोक ते 500 लोक काही कळालं नाही स्वरूप. मग म्हणे हे बायको या कुत्र्यामुळे मेली. कुत्र्याचे उपकार म्हणून एका हातामध्ये कुत्रं धरलं. तो म्हणे या कुत्र्यामुळे तुमची बायको मरण पावली? हां म्हणे, या कुत्र्यामुळे हे चावलं आणि ती मरण पावली. कृपा करा प्लीज प्लीज, एका दिवसाकरता कुत्रं द्या म्हणे. एका दिवसाकरता द्या. हो. ते म्हणे तुला देता येणार नाही का? 100 लोकांची वेटिंग आहे म्हणे. जाऊ दे. हा दृष्टांत व्हायरल झाला महाराज. आणि एका मोठ्या महाराजांनी फोन, बरेच लोकांचे फोन आले, महाराज कुत्रं द्या कुत्रं द्या. एका महाराजांचा फोन आला, मोठे महाराज आमचे गुरुजी. ते म्हणे महाराज तुमच्याकडे कुत्रा आहे म्हणतात, तुम्ही आपलेच माणसं असल्यामुळे वेटिंगवर राहण्याचं काम नाही. मी म्हटलं आहे कुत्रा बाबा, पण तुमचा आदर्श गृहस्थ आश्रम आहे. या दृष्टांतामुळे महाराज ते म्हणजे किती लोक राहतात आश्रम? म्हटलं 12-13 राहतो. 2000 रुपये पाठवले महाराज, काहीतरी नाश्ता करून घ्या म्हणे. ते म्हातारीवर तापला महाराज. म्हातारा खवळला महाराज, निघ जा जा तुझ्या बापाच्या घरी. मारुती बा पण तसली म्हातारी नव्हती महाराज, त्या बायकोसारखी नव्हती. हां ती म्हणे अहो तुमच्या नावाचं कुंकू लावलं म्हणे, मी तुमच्या नावानं संसार केला आणि आज 85 वर्षाची झाली. आपल्या बापाच्या घरी जा म्हणतो, आता कुठं माहेर राहिलं, कुठं बाप राहिला, कुठं भाऊ राहिला. मारुती बाबा म्हणतात ते सर्वच्या सर्व मसनात गेले महाराज. या तसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरे, नका करू दुरे मज पाया वेगळे. तो गोपाळ म्हणतो देवा माझ्या घरी कोणी नाही, मला तुम्ही पायाच्या वेगळं करू नका. त्यानंतर पुढचा अभंग आहे, काल्याची आसे देव जळी झाले माशे, पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात, लाजे त्यासी वाटा नाही, जाणे अंतरीचे तेही, दीन होता काही होणे दिवेगळे. उपाय अपाय यापुढे खोटे निवडितो कुडे, जोडून यापुढे हात उभे नुपेक्षी, ते घ्या रे सावकाशे जया फावेल तै तैसे, तुका म्हणे रसे प्रेमाची आनंदे. तुकोबाराय म्हणतात ते जे गोपाळ आहे त्या गोपाळांनी आणि भगवान महाराज या भगवान परमात्म्याचा 8वा अवतार आहे. त्यांना या 8 प्रकारचं कार्य केलेलं आहे. त्यातलं महत्त्वाचं कार्य आहे महाराज त्या गोपिकांकरता त्या भगवान परमात्म्याने रास केला. आणि या गोपाळांना आनंद देण्याकरता काला केला महाराज. आणि हा काला केवळ वारकरी संप्रदायामध्येच आहे महाराज. अन्य संप्रदाय जरी महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा जगामध्ये जरी असला तरी काल्याचा स्वीकार मात्र वारकरी संतांनीच केलेला आहे. आणि तो काला महाराज वैकुंठी तो ऐसे नाही. तुकोबाराय म्हणता उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही. काय कवळ काही काल्याचे. दुर्घट असणारा काला काय महाराज दुर्लभ असणारा काला भगवान परमात्मा करत आहेत. आणि मग काय झालं म्हणतात, त्या काला खाण्याची इच्छा त्या देवतांना झालेली आहे. पण महाराज देवाला त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जरी अमृत असलं तरी काला नाही आहे. वैकुंठामध्ये महाराज चतुर्भुज रूपता असली तरी त्या ठिकाणी जीव ब्रह्माची एकता नाही आहे. पंचदशिकार सांगतात महाराज, एखाद्या त्या प्रलयाच्या काळामध्ये एखादा ब्रह्मदेव मुक्त झाला तर झाला महाराज, तिथं मुक्तता नाही आहे. असा जो काला विशेष काला आहे, या काल्याकरता भगवान परमात्म्याने सर्व सवंगडी बसलेले आहेत. आणि काय झालं म्हणतात, काल्याची आसे, या काल्याच्या इच्छेनं महाराज देव जळी झाले मासे. जे इंद्रादिक जे देवता आहेत महाराज त्या पाण्यामध्ये यमुनेमध्ये मासे झालेले आहेत. हे भगवान परमात्म्यानं महाराज काय तो सर्वांच्या अंतरीचं जाणणार आहे, त्याच्या लक्षात आलेलं आहे.
की हे देवता सर्व महाराज काल्याच्या सेवन करण्याकरता या यमुनेमध्ये मासे झालेले आहेत. तर देव म्हणतो ते एक बघा, पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात पुसोनिया हासे महाराज. भगवान झाला ऐका, आपण जो काला खाल्ला त्या काला खाल्ल्यानंतर यमुनेमध्ये कोणीच हात धुवायचे नाहीत हो. काय करावं मग? आपले जे मागचा बाबानं परवा सांगलं पृष्ठभागाला पुसा म्हणे, कारण सर्व पूर्ण महाराज 12 देवता आपल्या अंगामध्ये आहेत. पण एका महापुरुषानं सांगितलं महाराज जे मागचा पृष्ठभाग आहे टिरी आहे त्या ठिकाणी यमाचा वास आहे म्हणे. आणि यम ही देवता वैष्णव आहे महाराज. एका ठिकाणी मोठ्या महापुरुषाचं वाक्य आहे, त्या मागच्या पृष्ठभागाला यम नावाची देवता राहतो म्हणे. आणि यम हा वैष्णव असल्यामुळे जर काला मिळाला तर त्या यमालाच मिळेल, वैष्णवाला मिळेल, म्हणून पाठीमागच्या भागाला त्यांनी हात पुसायला सांगितले. आणि महाराज उपहास करायला लागला देव, बघा म्हणे हे आले होते सर्व देवता पण यमुनेमध्ये हात धुतले नाही. देव हसायला लागला. लाजे त्यासी वाटा नाही. तुकोबारा म्हणतात जो लाज धरेल महाराज, अभिमान धरेल, अहंकार धरेल, देहाची लाज वाटेल महाराज, त्याला त्या ठिकाणी काला मिळणार नाही आहे. कारण महाराज या परमार्थामध्ये लाज सोडावी लागते महाराज. तुकोबारा सांगतात लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. लाज भय शंका दुराविला मान महाराज, या परमार्थामध्ये लाज भय भीती शंका दूर मान काय महाराज, अमानी मान दो मान्य. हा माणसानं अमानी असावं, मान देणारं असावं आणि तोच मनुष्य मान्यवर होतो. लाज वाटायची असले तर महाराज कुठली लाज वाटायला पाहिजे? त्या 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात ती गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे उती होऊन असे ते लाजिरवाणी महाराज. ऐशी ऐशी अवकळा गेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोळ. परत परत जन्माला येणं आणि परत परत मरण महाराज हीच खरी लाज आहे आणि ती लाज वाटावी. ती निसुग माणसाला महाराज काय ऐशी ऐशी अवकळा घेपे ती लाज पै निर्मळा. निर्मळ माणसाला ती लाज महाराज वाटते आणि निसुगा गोड. निसुग म्हणजे काय? कोडग्या लाज नाही, कालचा कोडगा आज नाही. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात एक माता माऊली आहे म्हणे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वयंपाक करायला लागली महाराज. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. आता जवळजवळ महाराज महाराष्ट्राला ती एकत्र कुटुंब पद्धती मोडकीच आली. कोणाच ठिकाणी राहिलं नाही महाराज. मग म्हणे पूर्वीचे माणसं आताच्या बायका महाराज, अहो ऐकलत का बंडूचे बाबा तुम्ही किती चपाती खाल? आताच्या बायका विचारतात. पण पूर्वीच्या काळामध्ये तसं नव्हतं महाराज. बाई स्वयंपाकाला बसलेली आहे आणि माणसंही तसे महाराज शेतामध्ये काम करायचे. आता माणसं आळशी झाले महाराज. आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पेरतात महाराज, निवांत असतात लोक. विदर्भामध्ये महाराज आता सोयाबीन आलं, सोयाबीन पेरून दिलं की निवांत मग महाराज. अवघड लोक आळशी झाले महाराज. ती लोक शेतात गेलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात आणि उन्हाळ्यात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सरपण ओलं झालेलं आहे आणि महाराज सरपण ओलं झालेलं आहे. ती बाई स्वयंपाक करते, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यात महाराज एक मनुष्य 4-4, 5-5 भाकरी खाणार आहे. आताच्या माता मावल्या खरोच भाग्यवान आहेत महाराज. उज्ज्वला गॅस आला महाराज. कष्टच नाहीत महाराज. आता एकदम मिक्सर आला, घ्या चटणी. वॉशिंग मशीन आलेली आहे महाराज. काहीच कामं राहिले नाहीत महाराज. आता पूर्वी सारवायचं, सडा समार्जन करावं लागलं. आता महाराज गट्टू आले घराच्या समोर, स्टाईल्स आली महाराज. टाईल्स आल्यामुळे रोगही तसेच वाढले महाराज. आता थायरॉईड हा कुठला रोग आला महाराज. आता या लोकांना हे स्टाईल महाराज भयानक आहे महाराज. या स्टाईलपासून संधिवात नावाचा रोग होतो. मग कसे चालतात महाराज. आणि माता माऊल्यांना तर हे रोग वाढलेले आहे, कष्ट नाही आहेत. त्यानंतर ती बाई महाराज इकडे स्वयंपाक करत आहे आणि काहीतरी कामानिमित्तानं आतमध्ये गेली. ज्ञानोबाराय म्हणतात तेवढ्यात त्या ठिकाणी कुत्र दबा धरून बसलं होतं महाराज. ही कधी आत जाते आणि कधी मी या
भाकरीवर हल्ला करतो महाराज. बाई आतमध्ये गेली आणि यानं हल्ला केला. 4-5 भाकरी महाराज तोंडात घेतल्या आणि पळस सुटला आणि बाईनं पाहिलं. अरे बाप रे बाप, पहिल्यांदाच कंटाळा. त्यात सरपण ओलाय डोळ्यातून असुरान. जे महाराज तिथलं जळकं लाकूड घेतलं आणि जे कानपटात मारलं, क्या कानच तुटून पडला महाराज. क्या 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 रोडवर आलो हो कुत्रं. 15 मिनटं गेले महाराज परत. ज्ञानोबाराय म्हणतात, ओढाळीता लाविले तैशेची कान पुंसवले, पुढती ओढाळू आले सुने जैसे. त्याचं कानही ओलाय, त्याची शेपटी रक्ताने माखलेली आहे. माणसाला जन्म मरणाची लाज वाटावी, लाज वाटे त्यासी. तुकोबाराय म्हणतात, त्याला महाराज काला मिळणार नाहीये. का? जाणे अंतरीचे तेही हा भगवान परमात्मा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. हा भगवान परमात्मा अंतरीची गोडी घेतो. दीन होतो काही, जो दीन होतो. ज्ञान तुकोबाराय म्हणतात, हो निधी वेगळे. महाराज ते पाय धुवावाच्या दैवा पात्र झाली. मग सर्वस्वे करून काय सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ते पाय धुवावाच्या दैवा. आणि तुम्ही जर दीन झाला, नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. त्या ठिकाणी जो दीन झाला महाराज, भगवान परमात्मा त्याला वेगळं करत नाही. उपाय अपाय यापुढे, खोटे निवडितो कुडे. जोडोनी यापुढे हात उभे नुपेक्षी. तुकोबाराय म्हणतात, हा भगवान परमात्मा कसा आहे. यापुढे म्हणजे या भगवान परमात्म्याच्या पुढे उपाय जे उपाय आहेत ते अपाय होऊन टाकतात. कोणते उपाय आहे? यज्ञ यागादी ज्या क्रिया आहेत महाराज, या भगवान परमात्म्याच्या पुढे त्या अपाय होऊन टाकतात. ऐका, 5 प्रकारचे पंथ आहेत महाराज. कुपंथ, विपंथ, सूक्ष्मपंथ, क्लिष्टपंथ आणि सुपंथ. कुपंथ महाराज, हे जे नास्तिकतावाद आहे हा कुपंथ आहे. विपंथ, जारण मारण उच्चाटन हा विपंथ आहे. सूक्ष्मपंथ, कर्म योग, योगाची या वाटा जे निघाले. किंवा किम कर्मे ती कव योपेत्र मोहिता. कर्म म्हणजे ते कवन, अथवा कर्मा काय लक्षण ऐशे विचारिता विचक्षण. महाराज कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग सुरस्यदारांशी दादुरते, क्लिष्ट मार्ग आहे ज्ञान मार्ग. आणि भक्तिपंथ बहु सोपा. म्हणून महाराज जे यज्ञ यागादी जे महाराज उपाय आहेत, या भगवान परमात्म्याच्या पुढे ते अपाय झालेले आहेत. का? खोटे निवडितो कुडे. जे महाराज कुडं आहे, भगवान तुकोबाराय सांगतात, जे वाईट आहे तो भगवान परमात्मा निवडत असतो. जोडून या पुढे हात उभे नुपेक्षी. जे महाराज त्याच्या पुढे हात जोडून उभे आहेत त्यांची तो उपेक्षा करत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही. तो काय म्हणतो, ते घ्या रे सावकाशे, जया फावेल ते तैसे. तुका मने रसे प्रेमाची आनंदे. तुका मने रसे प्रेमाची आनंदे, ते सावकाशे, जया फावेल ते तैसे घ्या रे. प्रेमरस म्हणजे या ठिकाणी भक्ती प्रेमरस महाराज. प्रेमाचे आनंद, जो भक्तिरस आहे तो आनंदाने घ्या, सावकाश घ्या. ज्याला जे जे प्राप्त होईल त्यानं ते घ्या. हा भक्तिरस तुम्ही घ्या म्हणतात. आणि हा मोठा अभंग आला महाराज. आता काही नाही, 10च अभंग आहेत आपल्या वाटेला. हा एक खूप मोठा अभंग आहे. ह्याच्यामध्ये सर्व रूपकच केलेला आहे. गोपाळ म्हणती कानोबा यारे काही मागो, आपुलाले आम्ही जीवीचे तयावडी सांगो. एक म्हणती उगे रे उगे मागेची लागो. निजो नका कोणी घरी रे आजी अवघेची जागो. जानो नेनता हरी रे मध्ये उगाची बैसे. नाही कोणी बोलायके कोण कोणापे कैसे. एक एकाच्या संवादे जाणे न मिळती ऐसे. पोटातील होटा आणवी देतो तयासी तैसे. एक म्हणती बहुरे आम्ही पिढीलो माया. नेदी दैवात शिदोरी ताक घालती पिया. तापलो वळिता गोदने नाही जीवन छाया. आता मागो पोट भरी रे याच्या लागोनी पाया. एक म्हणते तुमचे अरे पोट ते किती. मागो गाई म्हैशी घोडे रे धन संपत्ती. हाती देवगडी कानोबा मुचा आम्हा काय विपत्ती. कन्याकुमारी दासी रे बाजा सुपती. एक म्हणती बेटे हो
कोण करी जतन गाढव तैशेची घोडे रे कोण तयाचा मान लागे भवरोग खांदी वाहता चौघे जण हाती काट्या डोया बोडक्या हिंडो मोकळे रान एक मनती राणी रे बहु सावजे फार फाड फाडू खाती डोळे रे पाय नेतील कर राखोनी राखे आपणायसा कैचा शूर बैसोनी राहो घरी रे कोण करी हे चार घरी बैसलिया बहुते बहु सांगती कामे रिकामे कोणासी नावडे ऐसे आम्हासी ठावे चौघामध्ये बरे दिसे ते नेमक व्हावे लपोनी खेळता सहज भले गडिया सवे एक म्हणती गडी रे गडी ते भले मिळती मता केली तयावरी चाले रे वरी आपुली सत्ता नसावे तैसे तैसे रे खेळ हानिती लाता रडी एकाएकी गेली या गोंधळ उठती तात लाता एक मने खेळता उगी राहती पोरे ऐसे काय घडो शके रे कोणी लहान थोरे अवघे ती रागा एक म्हणती बरे संगे वाडे कलह करावा एकाएकीच खरे एक म्हणती एकला रे तू जासी लकोटे सांडी मांडी हे वावगे तुझे बोलची खोटे ठाई राहा उगे ठाईच कारे शिनसी वाटे अवघी याची शिदोरी तुझी बरी भरेली बुमोट तुका म्हणे अरे कहाण्या काय सांगाल गोष्टी चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटी जागा करूया रे कानोबा मागू कवळ ताटी धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठी. या अभंगामध्ये रूपक करतात महाराज भगवान परमात्मा झोपलेला नाही पण झोपण्याचं सोंग तो करतोय महाराज. आणि जे गोपाळ आहेत त्यांचा काय संवाद आहे महाराज. एका गोपाळांचं काय मत आहे. खूप सुंदर संवाद आहे महाराज. गोपाळ म्हणती कानोबा या रे काही मागो. काही गोपाळ म्हणतात या रे या. गोपाळ म्हणतील या. काही मागो कानोबा. या कानोबाला आपल्या काय म्हणतात आपलाले जीवीचे आवडी तया सांगो. आम्ही आपल्याला जीवीचे आवडी तया सांगो महाराज. या गोपाळांना तो एक गोपाळ म्हणतो या सर्वच्या सर्व या कानोबाला आपल्या मनामध्ये काय काय आवडीचं आहे प्रेमाचं आहे ते प्रेमानं त्या भगवान परमात्म्याला सांगू. एक म्हणते तसं करू नका. एक म्हणती उगे रे थांबा. उगे रे उगे मागेची लागो. अरे थांबा थांबा त्याच्या मागं कशाला लागताय तुम्ही. थांबा गप्प बसा. निजो नका कोणी घरी रे आजी अवघेची जागो. काही गोपाळ म्हणतात या देवाला आपल्या मनातलं जे आहे ते प्रेमानं आपल्या आवडणाऱ्या वस्तू मागू. काही गोपाळ म्हणतात अरे थांबा उगे राहा काही त्याला मागू नका. त्याच्या मागच तुम्ही लागलेलं आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते द्या ते द्या. एक काम करा म्हणे आज निजू नका म्हणजे तुम्ही झोपू नका महाराज. कारण आतापर्यंत अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविता पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देवी पायी सेविता. आता महाराज जगजोगी जागे जागे बोलती. जागा उठा जागा. काय का जागा. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. नका घेऊ भार धर्म तोची सार. या जन्मामध्ये जर तुम्ही जागला नाहीत तर महाराज खंते ते न करा. होणे गाढव कुत्रा. तुकोबाराचे बंधू म्हणतात महाराज आता मागोता येईल फेरा. हे तो न घडे या नगरा म्हणे तुकया बंधू रामधरा. निजू नका जागी राहा. आणि जागे राहून काय करा. आजी अवघेची जागू सर्वच्या सर्व जागी राहू म्हणतात. दुसरे गोपाळ म्हणतात आणि हा भगवान परमात्म्याची काय मानसिकता आहे ते तिथं सांगतात. जाणून नेनता हरी रे मध्ये उगाची बैसे. जो भगवान परमात्मा जाणून नेनता होतो महाराज त्याला सर्व ते ऐकायला येत आहे. आणि तो मध्येच उगाची पैसे त्या ठिकाणी उगाच बसलेला आहे. नाही कोणी बोल ऐके कोण तयाचे काय कैसे. तुकोबारा म्हणतात कोणाचे कैसे बोल
कोण काय कोणाचे कैसे बोल ऐके नाही कोणी. कोणाचे काय काय बोल आहेत ते ऐकत होतो, पण कसा नाही कोणी न ऐकल्यासारखं तो करत होता. एकाच्या संवादे जाणे न मिळते ऐसे. त्या भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की या गोपाळांचं एक मत नाही आहे. त्यांचा संवाद लक्षात आला की एक गोपाळ काय म्हणतो, एक गोपाळ काय म्हणतो. आणि ते काय करतात, पोटातील होटा आणवी देतो तयाशी तैशी. ते जे आपल्या पोटात आहे महाराज, त्यांच्या अनंत काळातल्या असणाऱ्या इच्छा, अनंत दिवसातल्या असणाऱ्या इच्छा, त्या पोटातल्या आता होटावर आणवी. बाबा सांगतात ना आपले, जे काही पोटात आहे महाराज ते आपल्या होटात आहे, ते पोटात गेलं पाहिजे. पण याच्या पोटात असणारं महाराज ते आपल्या होटावर आणवी. आणि त्याला जे जे पाहिजे महाराज तयाशी तैसे देतो. भगवान परमात्मा महाराज ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि त्यांच्या पोटामध्ये काय आहे ते त्यांना देतो. एक मनती बहुरे आम्ही पिढीलो माया. काही गोपाळ म्हणतात, देवा रे आम्ही या मायेनं पिडलो महाराज. ही माया कशी आहे, या मासा अनादि भावरूपम विज्ञानेनं विलियते महाराज. ही माया विश्वव्यापी माया, तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी महाराज. ही माया काय करते म्हणे महाराज, नेदी दही भात शिदोरी. दही भाताची शिदोरी देत नाही, ताक घाले ती पिया. आम्हाला दही भाताची शिदोरी देत नाही आणि ताक मात्र प्यायला देते म्हणतात. काय महाराज, ही माया आहे ना महाराज. काय त्या भगवान परमात्म्याला विश्वव्यापी माया, तिने झाकोळली छाया. त्या भगवान परमात्म्याला झाकते आणि सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाले थोरी. भगवान परमात्म्याला ती झाकते आणि हे नसणारं जगत दाखवते महाराज. एक ताक म्हणजे हे विषयरूपी सुख महाराज ते आम्हाला घ्यायला सांगते. अशी ती माया आहे म्हणे. तापलो रे वळिता गोधने नाही जीवन छाया. काही गोपाळ म्हणतात, अरे तापलो रे बाबा, आम्ही त्रासलो महाराज. 3 हे जे आहेत काय 3 तापांना आम्ही तापलेलो आहोत. वळिता गोधने, हे जे गोधन आहे महाराज, गायी आहे, चारता चारता म्हणे आम्ही 3 तापाने त्रस्त झालेला आहो. गोधन म्हणजे महाराज इंद्रियरूपी गायी. आवरता आवरता महाराज आवरीना. ज्ञानोबाराय सांगतात काय, जे सारसाई विघडता होय ओहावनी वत्स काढता, का भनंग दवडता भानयावरुनी. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना. तैशी विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साथी महाराज. हे इंद्रिय आवरताना, विषय आवरताना त्या साधकाला किती भयानक यातना होतात. ते म्हणतात, अरे बाबा या गायी, इंद्रियरूपी गायी वळता वळता महाराज आमच्या जीवनात जीवन छाया, आम्हाला पाणी मिळत नाही, भक्तिरूपी पाणी किंवा छाया म्हणजे काय समाधान, रम्य समाधानही आम्हाला मिळत नाही. आता मागो पोटभरी रे याच्या लागोनी पाया. काही गोपाळ म्हणतात, आता याच्या पाया लागू आणि आता आपण पोटभर मागूया. खूप छान अभंग आहे बरं. एक म्हणते तुमचे अरे पोट ते किती. हे गोपाळ, अरे तुमचं पोट तरी किती आहे. हा हिती एवढे पोत, त्याचा केवढा बोबाट महाराज. एवढंच हितभर पोट आहे आणि त्याचा केवढा बोबाट आहे. पोटापुरता काय मागता, अरे तुमचं पोट आहे तरी किती. मग काय मागायला पाहिजे. मागो गाई म्हैशी घोडे रे धन संपत्ती. अरे पोटापुरतं काय मागता. त्याला गाई मागा, म्हैशी मागा, घोडे मागा, धनसंपत्ती मागा. का, अरे हा देव गडी आहे आमचा. अरे हा देव याची लक्ष्मी, याची बायकोच महाराज लक्ष्मीपती आहे. या कानोबाला हे काय जेवणापुरतं मागता महाराज. त्याला धन संपत्ती मागा. आणि आम्हा काय विपत्ती, हा आमचा गडी असल्यामुळे, आमचा मित्र असल्यामुळे, सवंगडी असल्यामुळे आम्हाला काय विपत्ती आहे, आम्हाला काय संकट आहे. कन्या कुमरे दासी रे बाजावरी सुपती. अरे कन्या मागा, कुमरे मागा, दासी रे बाजावरी सुपती महाराज. बाजा मागा, सुपती मागा म्हणजे गादी मागा, चौपाई मागा. अरे काय जेवणापुरतं मागायला लागले म्हणे. असे अनेक गोपाळ सांगायला लागलेले आहेत. एक मनती बेटे हो कोण करी जतन. बरोबर आहे महाराज. अरे या धनाच्या मागं भागवतकार सांगतात 15 अनर्थ आहेत. अरे याचं जतन कोण करणार आहे. अरे जाताना आपल्यासोबत काहीच जाणार नाही महाराज. सुभाषितकार सांगतात ना, धनानी भौमो पशवष्ट गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जाणार सोबत कर्म आहे बाबा. हे आपल्यासोबत कोणीच येणार नाही, कधीच कोणीच येणार नाही, काहीच येणार नाही. आणि याचं महाराज पंचदशिकार सांगतात ना महाराज, धन मिळवताना दुःख आहे, धन सांभाळताना दुःख आहे, धन गेल्यानंतर आहे दुःखम वे दुःखम दिगर्थान.
क्लेशकारिणा महाराज. याचं जतन कोण करणार आहे? पुढे ते म्हणतात, गाढव तैशेची घोडे रे, कोण तयाचा मान. अरे जे गाढव आहे, घोडे आहे, तयाचा मान, त्यांचा आदर काय महाराज? त्यांचा आदर कोण करणार आहे? जे गाढव आहे, घोडे आहेत, जे तुम्ही आता मागून घ्या म्हणता धन संपत्ती आहे, अरे हे जर तुम्ही मागितलं ना, काय होणार आहे म्हणे, लागे भवरोग खांदी वाहता चौघे जण. अरे हे जे महाराज चौघे जण आहेत, कोणते चौघे जण आहेत? काम, क्रोध, लोभ, मद. ज्ञानोबारा म्हणतात महाराज, या काम, क्रोध, लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरेची सभा सन्मान पावे. काय महाराज ज्ञानोबारा म्हणतात, हे तिन्ही जव जागती भगवान म्हणतात, तोवर निकयाची प्राप्ती माझे कानही न ऐकती देव म्हणे महाराज. हे तिन्ही जे जर जागले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, तर हे महाराज भवरोग, हे जर आपण 4 खांद्यावर वाहिले ना, तर आपल्याला भवरोगाची प्राप्ती होईल. म्हणजे परत परत जन्माला यावं लागेल. मग काय करा म्हणतात, इथं रूपक केलेलं आहे, हाती काठ्या डोया बोडक्या हिंडो मोकळे राहणारे. हाती काठ्या, हातामध्ये काठी घ्या, डोया बोडक्या, जे डोकं आहे मुंडन करूया, उघड्या डोक्याने म्हणे महाराज सर्व रानामध्ये हिंडूया. म्हणजे मोकळ्या डोया म्हणजे सर्वच्या सर्व महाराज जे संन्यासी लोक आहेत, आपण संन्यास घेऊया म्हणे. सर्व बोडकी महाराज, त्याच्यात शिका सूत्र महाराज, शिकाय ठेवत नाही, त्याला शिका सूत्र शेंडी पण नसते महाराज. सर्वच्या सर्व म्हणे आपण संन्यास घेऊया महाराज. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, विविधेशा संन्यास आणि विद्वत संन्यास. काही संन्यास महाराज 3 वर्गा करताय, आणि एक संन्यास आहे महाराज तो केवळ ब्राह्मणा करताय. बराच विचार आहे महाराज त्याच्यामध्ये, 10 प्रकारचे संन्यास, त्याचे काय बराच त्या ठिकाणी विचार केलेला आहे. सरस्वती काय कोणते 10 प्रकार आहेत ना संन्यासाचे? नाही, पुरी, गिरी, सरस्वती असे 10 प्रकार आहेत. ते म्हणे आता आपण संन्यासी हो म्हणे, मुंडन करूया आणि मस्त महाराज रानामध्ये चांगल्या प्रकारे तिथं काय म्हणतात हिंडो मोकळे रान महाराज. कुठल्याच प्रकारचा विधी नाही, निषेध नाही महाराज. हातामध्ये दंड घ्यायचा, बाबा सांगतात की काय दंड ग्रहण मात्रेनं नरो नारायण भवती महाराज. आपण आता रानामध्ये हिंडूया म्हणे, संन्यास घेऊया. एक म्हणती राणी रे बहु सावजे फार, खूप छान आहे महाराज. अरे एक जण गोपाळ म्हटला, अरे बाबा त्या ठिकाणी रानामध्ये खूप सावजे महाराज हिंस पशु आहेत, त्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. ते काय करतील म्हणे संन्यास घेतल्यानंतर? फाडू खाती महाराज. आपल्याला ते हे काम, क्रोध, लोभ महाराज फाडून खातील महाराज, फाडून खातील म्हणे. डोळे रे पाय नेतील कर महाराज. माणसाचे डोळे 100 काय त्या दिवशी कोणतरी सांगितलं महाराज, 100% जी आपली एनर्जी असते महाराज, शक्ती असते, ते 80% महाराज डोळ्याच्या द्वारा बाहेर जाते महाराज. पण परमपूजनीय डोंगरेजी महाराजांचे, आदमी आँख से पाप करता है, पाप की सुरुवात आँख से होती है. आणि हे डोळे महाराज माणसाला पाप करायला लावतात. आणि हे डोळे महाराज काय बराच विचार आहे, तिकडे जायचं नाही, वेळ कमी आहे. पाय नेतील कर, आपले डोळे नेतील, हे सावजे पाय नेतील, आपले कर महाराज राखोनी राखे. आणि महाराज काय होईल म्हणे, आता आपलं रक्षण कोण करणार आहे, कोण राखणार आहे आपल्याला? त्याच्यापेक्षा म्हणे महाराज बैसोनी राहे घरी रे, कोण करी हे 4. त्याच्यापेक्षा म्हणे आता आपण घरीच मुकट्यानं बसूया महाराज. आणि घरी मुकट्यानं बसूया म्हणजे आपण आता गृहस्थाश्रमामध्ये राहूया. गृहस्थाश्रम महाराज अतिशय चांगला आहे. गृहस्थाश्रम हा 3 वर्गाला महाराज, 3 वर्णाला सांभाळणारा आहे महाराज हा गृहस्थाश्रम. सानंदम सदनम सुताश्च सुधिय कांता मधुभासिनी सन्मित्रम सदनम सयोषितिरती चाज्ञापरा सेवकः आतिथ्यम शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो धन्य गृहस्थाश्रमम. हा गृहस्थाश्रम अतिशय धन्य आहे महाराज. काय आपलं घर सानंदम सदनम, हे घर आनंदानं महाराज आपलं घर असावं, आनंदी आनंद असावा. सदनम सुताश्च सुधीय, आपला मुलगा अतिशय बुद्धिमान असावा.
कांता मधुभाषिनी महाराज, आपली पत्नी अतिशय गोड बोलणारी असावी. सन्मित्र, अतिशय सत्शील मित्र आहे आणि सधनवान आहे महाराज. स्वयशी तीरती, आपल्या बायकोवरच प्रेम करतात महाराज. आतिथ्यम शिवपूजनम, आपल्या घरामध्ये येणारा अतिथीचं पूजन करतात. आणि रोज घरामध्ये शिवाचं पूजन आहे, भगवान रामाचं पूजन आहे, कृष्णाचं पांडुरंगाचं पूजन आहे, अतिथीची सेवा आहे. आणि प्रतिदिन मिष्टान्न पानम गृहे, रोज घरामध्ये काहीतरी मिष्टान्न केलेलं आहे आणि तो मिष्टान्न भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवण्याकरता. असा जो गृहस्थाश्रम आहे म्हणे, तो गृहस्थाश्रम स्वीकारलेला बरा. बैसोनी राहो घरी रे, कोण करी हे चार, हे छंद लढा हा चांगलं नाही आहे. एक जण गोपाळ म्हणतो, बाबा घरी बैसलिया बहुते, बहु सांगती कामे. अरे जर आम्ही घरी बसलो बाबा, जे बहुते म्हणजे जे वेद आहे, शास्त्र आहे, स्मृती आहे, माता पिता आहे महाराज, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, त्याच्या ठिकाणी गृहस्थाश्रमामध्ये महाराज यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, 5 प्रकारचे महाराज भूतयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, बऱ्याच प्रकारचे महाराज यज्ञ असतात. आणि महाराज वेद हवे काय, ज्ञानोबाराय सांगतात, कानी लागला ती वर्ण नाही, सॉरी काय, वेदत्रेच्या पाना नय अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्या वाचून विधाना आणू नये महाराज. या वेदानं आज्ञा केलेली आहे. हे वेद श्रुती आई वडील पाहुणे दावणे महाराज आपल्याला उग बसू देणार नाहीत. रिकामे कोणाशी नावडे असे आम्हाशी ठावे. अरे बाबा रिकाम टेकलं जर बसलं महाराज, कोणालाच आवडणार नाही आहे. आणि या गृहस्थाश्रमामध्ये कसं राहावं लागतं म्हणतात, चौघामध्ये बरे दिसे ते नेमक व्हावे. 4 चौघांना महाराज जे बरं वाटते महाराज तेच करावं लागते महाराज. आपली इच्छा नसली तरी त्या गृहस्थाश्रमामधले काही व्यवहार असतात महाराज, ते त्याला व्यवहार पाळावे लागतात. मग त्यापेक्षा काय करावं, लपोनी खेळता सहज भले गडिया सवे. एक काम करूया म्हणे वात आहे, या गडिया सवे लपून बैसता सहज भले. रानामध्ये म्हणे आता आपण एक खोपडी निर्माण करू महाराज, झोपडी निर्माण करू आणि वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, वानप्रस्थासारखं राहूया म्हणे महाराज. काय ब्रह्मचारी धर्मी घोकावी अक्षरे, गृहस्थी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. वानप्रस्थामध्ये महाराज संयोगी, कालच परवाच्या दिवशी महाराजांनी छान सांगितलं वानप्रस्थाविषयी. पण परमपूजनीय महाराज चंद्रशेखर महाराजांनी सांगितले कलियुगामध्ये वानप्रस्थ आश्रम नाही आहे, असं महाराजांचं एक भाष्य केलं होतं महाराजांनी. हे म्हटले आता आपण वानप्रस्थामध्ये राहूया. पुढचे म्हणतात महाराज, एक म्हणती गडी रे, गडी भले मिळती मता, केली तयावरी चाले रे बरी आपले. अरे जे आपल्या मताचे मिळतील त्यांनाच आपण गडी घ्या म्हणे. केली तयावरी चाले रे बरी आपली सत्ता. आपली सत्ता ज्याच्यावर चालते आणि जे आपल्या विचाराशी सहमत असतील महाराज तेच आपल्या ठिकाणी निवडूया म्हणे. नसावे तैसे ते तैसे रे, खेळ हाणती लाथा, रडी एकाएकी गेली या गोंधळ उठती लाथा. जे आपल्या मताशी मिळतात आणि ज्यांच्यावर आपली सत्ता आहे तेच गडी घ्या म्हणे. त्यामुळेच मग महाराज खेळामध्ये आनंद येतो. आणि खेळामध्ये काय मग लाता बुक्या रडणं पडणं चालतच असते, गोंधळच असतो महाराज खेळामध्ये. आणि खेळामध्ये जर गोंधळ नसला तर त्याला खेळ तरी कसला म्हणणार, तो खेळ नाही महाराज. त्या ठिकाणी सर्व खेळ खंडोबा असतो. काही लोक म्हणतात एक मने खेळता उगे राहती पोरे, एक मने खेळता उगी राहती पोरे, ऐसे काय घडो शके रे कोणी लहान थोरे. अरे खेळामध्ये काय महाराज पोरं काय गप बसतात होय, शांत बसतात होय, अवघे येती काय तुकोबा म्हणतात अरे लहान मुलाचं जाऊ द्या, ऐसे काय घडो शके रे, घडणार आहे का कोणी लहान थोरे. अरे या खेळामध्ये महाराज खेळ खेळत असताना तिथं लहानही तसेच होतात आणि मोठे तसेच होतात. अवघे येती रागा एक मनती बरे. अरे महाराज एखाद्याला जर आपण चांगलं म्हटलं तर बाकीच्यांना महाराजला राग येतात. एका म्हणती भले तुझे सहजची निंदेले महाराज. तुकोबा म्हणतात अरे काय महाराज काय ते प्रमाण जाऊ दे आठवत नाही. एखाद्याला जर आपण चांगलं म्हटलं दुसऱ्यांना सहजच राग येत असतो. संगे वाडे कलह करावा एकाएकीच खरे. त्यामुळे महाराज
या संघामध्ये कलह निर्माण होत असतो. 4 लोक आले, 2 लोक आले तरी महाराज कलह होत असतो. नाथ महाराजांनी महाराज त्या भागवतामध्ये यदूचा संवाद आहे. दत्तात्रय म्हणतात मी एका कुमारिकेला गुरु केलं महाराज. खूप छान विचार तिथं नाथ महाराजांनी केलेला आहे. हो, ती कुमारिका महाराज जशी ते बांगड्याचा तिथं विषय आलेला आहे. एक शेवटची बांगडी ती ठेवते महाराज. तसं तुकोबाराय म्हणतात एकटाच असणं हेच फार छान आहे. एक म्हणती एकला रे तू जाशील कोठे. एक म्हणती एकला आहे बाबा तू जाशील कुठं बाबा. सांडी मांडी हे वावगे तुझे बोलची खोटे. जो सांडी म्हणजे त्या ग्रहण हे तुझं बोलणं खोटं आहे. तू जाशील कुठं एकटा. त्याच्यापेक्षा ठाई राहा उगे ठाईचं कार्य शिनसी वाटे. ठाईच राहा बाबा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. त्या ठिकाणी देवाचं चिंतन तू कर. ठाईच शिन कशाला वाट शिनतो बाबा. अवघी याची शिदोरी तुझी भरी भरी हेली मोठं. या सर्वांच्या शिदोरी आम्ही तुला देऊन टाकतो. तुका म्हणे अरे कहाण्या काय सांगाल गोष्टी. अरे नुसत्या गोष्टी सांगायला लागले म्हणे तुम्ही. चाटावे तुमचे बोल. अरे भुका लागलेल्या पोटात का तुमचे बोल चाटावेत का काय. जागा आता कानोबा झोपलेला आहे. सर्वांचा संवाद ऐकतो. जागा करूया रे कानोबा मागो कवळ. या कानोबाला आपण जागा करू आणि त्याला आपण काहीतरी ताटामध्ये घास मागून घेऊ म्हणे. आणि महाराज भगवान परमात्मा उठलेले आहेत आणि धाले गडी सर्वांना ताटामध्ये त्यांनी कवळ दिलेला आहे. आणि धाले गडी तुका म्हणे आणि ते तृप्त झालेले आहेत. तुकोबा म्हणतात जसे ते तृप्त झाले तसे मीही विठ्ठल माझ्या कंठामध्ये मी सुद्धा तृप्त झालो. मी सुद्धा तृप्ततेचा ढेकर देत आहे. हा जो काला आहे महाराज तुकोबारे म्हणतात आजी ओस अमरावती काला पहावया येती. देव विसरती देह भावा फुला. आनंदन समाय मेदिनी चारा विसरल्या पाणी. तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदे. जे देवाचे दैवत उभे असे या रंगात. गोपाळा सहित क्रीडा करी कानोबा. जया सुखाची शिरानी तीच पावले मेदिनी. तुका म्हणे मुनी धुंडिताई न लवती. आजी ओस अमरावती जो काला भगवान परमात्मा करत आहेत गोपाळांच्या समवेत तो काला पाहण्याकरता महाराज आज सर्व जी देवाची राजधानी आहे अमरावती स्वर्गातील इंद्राची राजधानी आहे ती आज ओस पडलेली आहे. रिकामी ओसाळ झालेली आहे. का काला पहावया देव येती महाराज. त्या ठिकाणी काला पाहण्याकरता देव येतात आणि तो काला पाहून देवभाव विसरती महाराज. आपला देवभाव ते विसरलेले आहेत. का आनंदन समाय मेदिनी चारा विसरल्या पाणी. तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या स्वापदे. त्या गोपाळाचा तो काला करताना गोपाळाचा आनंद न समजतो. काला सेवन करताना त्यांना जो आनंद झाला तो मेदिनी म्हणजे या पृथ्वीवर सुद्धा महाराज तो मावत नाही आहे. चारा विसरल्या पाणी महाराज. ज्या गायी आहेत त्या चारा विसरल्या पाणी विसरल्या. तटस्थ त्या ध्यानी महाराज तटस्थ झालेल्या आहेत. गायी झाल्या श्वापदे. त्या ठिकाणी महाराज जे श्वापद आहे वन्य पशु आहेत ते सुद्धा तटस्थ झाले आणि गायीसुद्धा त्या आनंदामुळे तटस्थ झालेले आहेत. हा भगवान कसा आहे म्हणतात तुकोबा. जे देवाचे दैवत उभे असे या रंगात. गोपाळा सहित क्रीडा करी कानोबा. जे या देवाचे दैवत आहे महाराज. हा देव इंद्राजिक जे देव आहेत इतर देवता आहेत महाराज. हा भगवान परमात्मा देव आहे आणि हा देवाचा देव आहे. आणि कसा उभे असे या रंगात. त्या ठिकाणी त्या गोपाळांना आजूबाजूला केलेला आहे. त्या गोपाळाच्या मध्ये भगवान परमात्मा उभा राहिलेला आहे आणि गोपाळासहित क्रीडा करी कानोबा. गोपाळांना घेऊन महाराज भगवान परमात्मा त्या ठिकाणी कान्होबा क्रीडा करायला लागलेला आहे. जया सुखाची शिरानी तीच पाऊले मेदिनी. तुका म्हणे मुनी धुंडिताई न लभती. ज्या भगवान परमात्मा जया सुखाची शिरानी महाराज. परिसीमा नाही त्या सुखाची. काय दुर्लभता असणारं जे सुख आहे तीच पावले मेदिनी. जे महाराज जे मुनी आहेत ज्यांना धुंडता ते प्राप्त होत नाहीत तीच पावलं भगवान परमात्म्याची. तीच पावले मेदिनी. त्या गोपाळांच्या समवेत ते पावलं तो भगवान परमात्मा. जे मुनी महाराज मननात राहते ती मुनी त्यांना महाराज धुंडल्यानंतर ते प्राप्त होत नाहीत. असे जे अतिशय महाराज दुर्लभ असणारे जे भगवान परमात्म्याचे पावलं त्या ठिकाणी तो आनंद गोपाळांना प्राप्त झालेला आहे. आणि हा आनंद मग आता बाकीच्यांना वाटलं अरे गोपाळ जर आनंद घेत आहेत देवता जर तिथं येत आहेत चला बाई पांडुरंग पाहू आळवंटी. मांडीला काला भवती गोपाळांची दाटी.
आनंदे कवळ देती एक मुखी एक, न म्हणती सान थोर अवघी सकळीक, हमामा हुंबरी पावा वाजवितो मोहरी, घेतलासे फेरा माझी घालून या करी, लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती, विसरल्या देहभाव शंका नाही चित्ती, पुष्पांचा वर्षाव झाला आरती यांची दाटी, तुळसी गुंपून या माळा घालतील कंठी, यादवाचा राणा गोपी मनोहर काणा, तुका म्हणे सुख वाटे देखून या म्हणा. त्या ठिकाणी त्या सर्व म्हटले चला रे चला बाई, सर्व गोकुळातल्या ज्या स्त्रिया आहे गोकुळातल्या स्त्रिया चला आपण वाळवंटामध्ये त्या पांडुरंगाला पाहू. मांडियेला काला, त्या ठिकाणी त्या काला त्यांना आरंभलेला जो काला आहे जीव ब्रह्मैक्याचा काला, भोवती गोपाळांची दाटी, त्या ठिकाणी जाऊया, वाळवंटामध्ये जाऊया, त्या पांडुरंगाला पाहूया, त्यानं जो काला आरंभ केलेला आहे. पण त्या ठिकाणी सर्व गोपाळांची दाटी तिथं आहे, गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे. आनंद त्या ठिकाणी काय करतात, आनंदे कवळ देती एकमुखी एक, एकमेका देवमुखी. भगवान परमात्मा त्यांना महाराज एका मुखामध्ये मुख देत घास देतो, कवळ देतो, आणि ते गोपाळ महाराज भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये कवळ देतात. न म्हणती सान थोर अवघी सकळीक, लहान आणि मोठ्या कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी भेद राहिलेला नाही आहे. हमामा हुंबरी पावा वाजवितो मोहरी, त्या ठिकाणी हमामा हुंबरी हु 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 आरडाओरड चाललेले करणे मारा हु हु हु, का त्या कबड्डीचा तुतू काय बराच खेळ त्या ठिकाणी. आता सर्व खेळच लुप्त झालेले आहेत महाराज, ग्राउंडवरले खेळच संपलेले आहेत, आता मोबाईलवरलेच खेळ राहिलेले आहेत महाराज. ग्राउंड लेवलचे सर्व खेळ संपलेले आहेत, मर्दानी खेळ संपलेले आहेत. पण गोपाळांनी भगवान परमात्म्याने हा संदेश दिला, बाबा हे मोबाईलवरचे खेळ तुमचं जीवन सत्यानाश होईल, म्हणून त्या ठिकाणी हमामा हुंबरी पावा आणि खेळ चाललेला आहे. पावा वाजवतो भगवान परमात्मा, आणि त्यांनी सर्व घेर घेतलेला आहे, रिंगण वर्तुळाकार घेतला असे फेरा माझी घालून या. भगवान परमात्म्याला मध्ये उभं केलं आणि त्यांनी फेरा घेतलेला आहे. काय झालेलं आहे म्हणे, लुब्धली नारी नर अवघ्या पशियाती, त्या ठिकाणी त्या मोहित झालेल्या आहेत नारी नर अवघ्या पशियाती महाराज. या भगवान परमात्म्यानं त्या गोपाळांना गोपिकांना पशुवर त्याचं प्रेम त्या सर्व लुप्त झालेल्या आहेत, त्या मोहित झालेल्या आहेत. विसरल्या देवभाव शंका नाही चित्ती, त्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुष असा कुठल्याच प्रकारचा भाव राहिलेला नाही, देवभाव ती विसरलेले आहेत. त्या ठिकाणी काय झालं म्हणे, पुष्पांचा वर्षाव झाली, त्या पुष्पांचा वर्षाव तिथे झालेला आहे. आरतीयांची दाटी, सर्व देवदेवतांनी पुष्पांचा वर्षाव केला, आरत्यांची दाटी व्हायला लागलेली आहे. आणि तुळशी गुंपोनिया माळा घालतील कंठी, तुळशीचे हार महाराज एकामेकाच्या गळ्यामध्ये ते घालायला लागलेले आहेत. कोण आहे असा, यादवांचा राणा गोपी मनोहर काना, हा यादवांचा राजा ज्यांनी गोपिकांना महाराज आपलं चित्त हरण केलेलं आहे. तुका म्हणे सुख वाटे देखून या मना, त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी गोपिकांचं मन हरण केलेलं आहे, त्या भगवान परमात्म्याला त्याला पाहून मनाला आनंद होत आहे. भगवान आता सांगतात, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, आपापनामध्ये मिळो एक खेळो एकासी, घाबरियाच्या मोडा काठ्या धाडा भ्याडा वळतिया, तुका म्हणे देवापासी विटाळसी नसावी. माझे गडी कोण कोण, भगवान म्हणतात अरे माझे गडी कोण कोण आहेत, संन्यासी ब्रह्मचारी कोण. आणि काय महाराज खेळण्याकरता गडी लागतात, आणि गड्याकरता 2 पार्ट्या लागतात, खेळण्यामध्ये मजा त्याच वेळेस 2 गट लागतात महाराज. आणि भगवान म्हटलं माझे गडी कोण कोण, माझे मित्र कोण कोण आहेत. आणि महाराज भगवान परमात्म्यानं मित्र निवडले आपल्या सुद्धा जीवनामध्ये, आपण आपले मित्र चांगले असावेत. आणि आताची मित्राचं काही विचारूच नका महाराज, बराच विचार आहे. भगवान म्हणतात माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून निवडा, वेगवेगळे निवडलेले आहेत. आणि मग आपापनामध्ये मिळो, 2 महाराज आपल्यामध्ये 2 फड्या निर्माण केलेल्या आहेत, 2 गट निर्माण केलेले आहेत. आणि एक खेळो एकासी, दोघंही महाराज 2 गट एकमेकाशी खेळायला लागलेले आहेत म्हणे. घाबरियाच्या मोडा काठ्या, आणि हा जो जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे किंवा महाराज हे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणामुक्ती आहे, जीवनमुक्तीचा जो खेळ आहे महाराज, घाबरियाच्या मोडा काठ्या, जो घाबरलेला आहे हा त्याला जीवनमुक्तीचा खेळ आनंद खेळा वाटत नाही. भगवान म्हणतात मोड्या काठ्या महाराज, हा वाक्प्रचार आहे. त्याला त्याचा संबंध विच्छेद करा म्हणतात, त्याला खेळातून बाहेर काढा. आणि खेळातून बाहेर काढल्यानंतर जो घाबरलेला आहे त्याला खेळातून बाहेर काढा, आणि त्याला काय काम द्या, धाडा भ्याडा वळती या. ज्या गायी महाराज लांब गेलेल्या आहेत त्या गायीची वळती करता, इंद्रियरूपी गायी रानातून त्याला वळती करता पाठवा म्हणतात. तुका म्हणे देवापासी
विटाळसी नसावी. हा जो देव आहे महाराज, त्या देवाजवळ अशुद्धता, रजस्वला असे 2 प्रकार दिलेले आहेत. त्या देवाच्या ठिकाणी विटाळ नसावा महाराज. बराच विचार आहे. जातक कर्म आहे, सुतक कर्म आहे. जातकामध्ये 10 दिवसाचा विटाळ आहे, सुतकामध्ये 10 दिवसाचा विटाळ आहे. म्हणतात बुवा ब्रह्मचार्याचं सुतक लागत नाही, पण ब्रह्मचार्याला सुतक लागते. मात्र ब्रह्मचार्याचं सुतक लागत नाही, पण ब्रह्मचार्याला सुतक लागतंय महाराज. आणि या ठिकाणी खंदारकर महाराजांनी, पूजनीय खंदारकर महाराजांनी, जी एखादी ज्ञानी भक्त आहे म्हणे, महिला आहे, पण ती जर विटाळशी झाली असेल, रजस्वला झाली असेल, तिनं सुद्धा 4 दिवस बाहेर बसावं. त्या ठिकाणी विटाळ चालत नाही. परमपूजनीय गुलाबराव महाराज त्यांनी श्रीरूपामध्ये भावामध्ये असताना 4 दिवस महाराज ते सुद्धा वेगळे बसत होते. आणि 4 दिवस काय बराच विचार आहे महाराज. त्या सुतकामध्ये परमपूजनीय डोंगरेजी महाराज आपल्या लहान मुलाला सुद्धा महाराज सुतकातलं खाऊ घालू नये. ते म्हणतात त्याची लहान मुलाची बुद्धी बिघडत असते. म्हणून महाराज रजस्वला अवस्थेमध्ये आईने त्या मुलाला भरवू सुद्धा नाही, असं डोंगरेजी महाराज. त्याची बुद्धी क्षीण होते महाराज, त्याची बुद्धी कमकुवत होते. जर लहान मुलाला जर महाराज दुसऱ्याने केलेला स्वयंपाक बरं, त्याला मुलांनी भरवू नये. नवऱ्याला चालते का हो महाराज? रजस्वला अवस्थेमध्ये महाराज नवऱ्याला चालत नाही. बराच विचार त्या ठिकाणी केलेला आहे. मग दर्शन हे गाथा ज्ञानेश्वरी महाराजाला स्पर्श करू नये. विटाळशा अवस्थेमध्ये, रजस्वला अवस्थेमध्ये महाराज बाळंतीण झाल्यानंतर 1.25 महिन्याचा विटाळ असतो महाराज. एका महिन्याचे 4 दिवस, 9 महिन्याचे किती दिवस झाले महाराज? 36 दिवस झाले. 1.25 महिन्याचा विटाळ तिथं असतो. असे जे कोणी विटाळ, त्याच्यात बराच विचार आहे. म्हणून हा रजस्वला इथं शब्द आला म्हणून मला थोडं सुचलं. रजस्वल्या अवस्थेमध्ये महाराज विटाळ, तो जो विटाळ वाहतो, त्या विटाळशी असणाऱ्या स्त्रीने ज्ञानेश्वरी गाथा काय महाराज, एका जणानं प्रश्न केला, पांडुरंगाचं स्पर्श दर्शन आहे, ज्ञानोबाचं स्पर्श दर्शन, पण ह्या माता मोल्या पाळत नाहीत महाराज. त्याच्यामुळे महाराज अवघड गोंधळ व्हायला लागला महाराज. सर्वात मोठं पाहतक महाराज ते विटाळशी अवस्थेतला आहे. पण या ठिकाणी जो विटाळ आहे, कर्मातला विटाळ, ज्ञानातला विटाळ, भक्तीतला विटाळ. कर्मातला विटाळ कोणता आहे महाराज? काय? हां, कर्मफलाचा आस्वाद. या दोहीचे नाव बंधू कर्माचा काय, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू. कर्मातला विटाळ आहे. भक्तीतला विटाळ महाराज सकामता असणं, दंभिक असणं भक्तीतला विटाळ आहे. आणि ज्ञानाचा विटाळ, ज्ञानाचा अहंकार असणं हा विटाळ आहे. आणि विटाळ त्या भगवान परमात्म्या या ठिकाणी विटाळशी चालत नाही आणि विटाळही चालत नाही. तुकोबार आहे म्हणतात त्याच्या ठिकाणी चालत नाही. हा शेवटचा अभंग आहे. हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवू. ओसरले कामधेनूचे दुबते संपूर्ण ते गगन भरी. संत सनकादिक गोमट्या परवडी विभागावडी इच्छे सवे विच्छेची. तुका मने मधी घालू नारायण मग नवेशीन कोणा खेळे. तुकोबाऱ्या म्हणतात, एक गोपाळ म्हणतो हेची अनुवाद करू. ज्या भगवान परमात्म्यानं जो काला केलेला आहे, गोपाळांनी काला केलेला आहे भगवान परमात्मा, त्याचाच अनुवाद परत सदा सर्व काळ करू. आणि गोपाळांच्या सोबत जो काला आहे तो काला आपण शेवूया. त्या भगवान परमात्म्याच्या लीलांचं सदा सर्व काळ वर्णन करूया. आणि त्यांनी जो गोपाळ काला दिलेला आहे त्याचं सेवन आपण करूया. ओ रसले कामधेनूचे दुबते. जो भगवान परमात्माच कामधेनू आहे, त्या कामधेनूचं जे दूध आहे तो त्याने पाना सोडलेला आहे, जो वर्षाव केलेला आहे तो संपूर्ण आहे ते गगनभरी. त्या भगवान परमात्म्याचा जो काय पाना आहे, वर्षाव आहे, ते दूध आहे, सर्व गगनामध्ये उरलेला आहे. संत सनकादिक गोमट्या परवडी. जे संत आहे, सनकादिक आहेत, त्या परवडी म्हणजे ज्या प्रकार पंक्ती आहेत. विभाग आवडी इच्छे शिवे. त्यांना जे सगुणाचं, विभाग म्हणजे सगुण निर्गुण जो विभाग आहे त्याचा ते आनंद घेत आहेत. तुका मने मधी घालू नारायण आणि मग नवेशी न कोणा खेळे. महाराज त्या नारायणाला मध्ये घातल्याशिवाय खेळामध्ये आनंदच येत नाही. म्हणून गुरुदेव बाबांच्या समोर, या नारायण बाबासमोर, आपले डॉक्टर बाबासमोर हा खेळ, हे शिवा. ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना मज तुमचे कृपे काज ते लागी व्याज ग्रंथाचे केले. मला महाराज या गीतेवर ग्रंथ करण्याची कुठली इच्छा नव्हती, पण तुमची कृपा मला प्राप्त व्हावी त्याकरता मी या ठिकाणी ग्रंथ निर्माण केलेला आहे. त्या ठिकाणी मला तुमचे कृपा काज ते लागी व्याज 17 केले. मला तुमची कृपा व्हावी, गुरुदेवांची कृपा व्हावी, त्या ठिकाणी ही सेवा
परमपूजने बाबांच्याच कृपा आशीर्वादाने मला मिळालेली आहे आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न मी केला. सर्व जे आहे ते महाराज वारकरी शिक्षण संस्था गुरुदेव मारुती बाबा सर्व महाराज ज्येष्ठ श्रेष्ठांचं जे काही श्रवण केलं त्या श्रवणाचाच परिपाक म्हणून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते गुरुदेवांचं आहे, जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे कोणा कारणे झालेशे निर्माण देवाचे कारण देव जाणे तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करोनी घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सर्व वारकरी संस्थेच्या गुरुदेवांच्या चरणी परमपूजनीय बाबा आहेत, हळदे गुरुजी आहेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, संन्यासी बाबा मामा पण आलेले आहेत, सर्व महाराज आणि या ठिकाणी सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ गुरुबंधू यांच्या ठिकाणी सेवा रुजू करतो. 10-15-20 मिनटं वेळ झाला त्याबद्दल तुमचे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज. पुढचं सत्र 9:15 वाजता. पुढचं सत्र बरोबर 9:30ला आरंभ होईल. ज्यांनी ज्यांनी ग्रंथ घेतलेले असतील त्यांनी ग्रंथ आपले जमा करून द्या. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीकवर्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.